सलमानने आजवर साकारलेल्या विविध भूमिकेपेक्षा त्याची ही भूमिका आणि विशेष म्हणजे या सिनेमातील त्याचा गेटअप फारच वेगळा आहे। कसा ते पहा। तो कधी बनला प्रेम, तर कधी बनला राधे, तेरे नाम हमने किया है, कधी बनला वीर, सुरीली अखियों वाले सुना है तेरी अखियों से, तर कधी चुलबुल पांडे, दगाबाज रे है दगाबाज रे। पण आता तो बनलाय भाऊ। कधी नाही केलं विचार। सलमानचा मराठी अंदाज, हे भाव भाऊ तू कधी प्रेम केलं का भाऊ? प्रेम कधी नाही केलं विचार। बॉलिवूडचा दबंग सलमाननं तमाम सिने रसिकांना भुरळ घातली। मात्र खुद्द सलमानवर मराठीची अशी काही जादू चाललीये की तो चक्क मराठमोळा भाऊ बनलाय। हे भाव भाऊ गांधी टोपी असा अस्सल मराठी वेश बॉलिवूडच्या दबंग खाननं धारण केला आहे। पण त्यानं केवळ मराठी माणसाचा वेश परिधान केलाय असं नाही, तर तो मराठीतून बोललाही आहे। तिला माझा प्रेम दे भाऊ, तिला पण माझा प्रेम दे म्हणून ना भाऊ, ती जी नवीन आहे ना लय भारी आहे भाऊ। आमची पण लय भारी भाऊ। पांढरा नेहरू शर्ट पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी ही ग्रामीण भागातील मराठी माणसाची ओळख मानली जाते आणि असाच मराठमोळा अवतार सलमाननं धारण केलाय। अभिनेता रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमात सलमान भाऊ बनला आहे। तिला पण सलमाननं पहिल्यांदाच ऑन स्क्रीन असा मराठी माणसाचा गेटअप केला आहे, त्यामुळे तो मराठी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही। हे भाव ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। प्रेम केलं का भाऊ? प्रेम कधी नाही केलं। सलमानचा हा मराठी अंदाज तर तुम्ही आत्ताच बघितलाय, मात्र अशाच एका वेगळ्या रूपात तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे किक ह्या सिनेमात। या सिनेमातही सलमानचा अंदाज काहीसा वेगळाच आहे। हे भाव लय भारी सिनेमात सलमान मराठी लुक मध्ये दिसतोय प्रेम आणि त्याच्या आगामी सिनेमातही तो अशाच एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे। डेविल, आप डेविल के पीछे, डेविल आपके पीछे, टू मच फन। किक या आगामी सिनेमात सलमान खान तुम्हाला या लुक मध्ये पाहायला मिळेल। सलमानचा हा लुक बघितल्यानंतर हॉलिवूडच्या रॉबिन हुड सिनेमाची आठवण तुम्हाला नक्कीच झाली असेल। मध्ये चेहऱ्यावर मास्कधारी सलमान पाहायला मिळणार आहे। दिल में आता हूं, समझ में नहीं। सलमानने आजवर साकारलेल्या भूमिकेपेक्षा किक मधील सलमानची ही भूमिका वेगळी आहे, तसंच त्याचा लुक देखील वेगळा आहे। खरं तर असाच काहीचा लुक ऋतिक रोशनच्या क्रिश मध्ये पाहायला मिळाला होता। आता सलमाननेही चेहऱ्यावर मास्क चढवलाय, तसंच या सिनेमात तो फ्रेंच कट मध्ये वावरला आहे। सलमान खानने आजवर केलेल्या सिनेमांवर आपण जर नजर टाकली तर त्याने काही सिनेमांमध्ये जाणीवपूर्वकच हटके लुक ठेवला होता। नैनों में बसियां जैसे नैन ये तेरे, नैनों में बसियां।
दबंग आणि दबंग 2 या त्याच्या अलीकडच्या सुपर हिट ठरलेल्या सिनेमात त्याचा असाच काहीसा लुक होता. मेरे दिल का ले गए चैन तेरे मस्त मस्त दो नैन तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन. या सिनेमात सलमानच्या ओठावर बारीक मिशी होती. ही तलवार कट मिशी त्याला शोभूनही दिसली. दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सलमाननं या सिनेमात साकारली होती आणि त्या भूमिकेला साजेसा असा त्याचा लुक होता. बॉलिवूडच्या स्टार्सना दाढी मिशीचं तसं वावडच. त्यामुळे बहुतेक स्टार्स रिअल लाईफ आणि रील लाईफ मध्येही नेहमीच क्लीन शेव मध्ये दिसतात. मात्र पारंपरिक भूमिकेला छेद देत सलमाननं दबंग मधील चुलबुल पांडेला वेगळा लुक दिला. या सिनेमातील त्याच्या मिशीची तर चर्चा झालीच, पण त्याची गॉगल ठेवण्याची स्टाईलही भलतीच पॉप्युलर झाली. यहाँ भी होगा वहाँ भी होगा वॉन्टेड मध्ये त्याच्या शर्टच्या कॉलरवर लोळणाऱ्या केसांची स्टाईल नव्या पिढीला भावली होती. पण ह्या आधी सिनेमातील त्याच्या लुकची बरीचशी चर्चा झाली होती. मेरा ही जलवा अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में आणि विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांनी त्याला फॉलो देखील केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ऑन स्क्रीन असो की ऑफ स्क्रीन, सलमान जे काही करतो ती फॅशन बनते आणि त्याचे फॅन्स त्याला नेहमीच फॉलो करतात. सलमान खान हा बॉलिवूडचा रिअल स्टार आहे. ऑन स्क्रीन असो की ऑफ स्क्रीन, तो जे काही करतो ती फॅशन बनते आणि त्याचे लाखो चाहते त्याला फॉलो करतात. मग त्याची गॉगल कॉलरला अडकवण्याची स्टाईल असो की त्याच्या हातातील ब्रेसलेट असो. सलमानची क्रेजच अशी आहे की त्याचे फॅन्स डोळे झाकून ती स्वीकारतात. लंडन ड्रीम्स या सिनेमात सलमाननं पोनी ठेवली होती. या सिनेमातील सलमानचा लुक थोडा वेगळा होता. त्याची ही स्टाईल त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी कॉपी केली होती. सलमानला त्याचे चाहते फॉलो करतात हे खरं असलं तरी ती प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत घडतं असं नाही. सलमाननं वीर मध्ये वेगळाच गेटअप केला होता. कभी तो किनारे पे उतर मेरे सपनों से आजा ज़मीं पे और मिल जा कहीं पे मिल जा कहीं. प्राचीन काळात घडणारी ही कथा सलमानने या सिनेमातून मांडली होती. त्यामुळे त्या काळाला शोभेल असा लुक त्याने या सिनेमात ठेवला होता. मात्र त्याचा हा प्रयोग प्रेक्षकांना म्हणावा तेवढा आवडला नाही आणि म्हणूनच बॉक्स ऑफिसवर सलमानच्या वीरला विजय मिळवता आला नाही. पार्टनर आणि हिरो मध्ये सलमाननं वेगळा लुक ठेवला होता. मात्र त्याचा सर्वात गाजला तो तेरे नाम मधला लुक. हमने तुझको देखा चांद सितारों में विरहा की अग्नि में पल पल तपती हैं अब तो सांसें तेरी माला जपती हैं तेरे लिए. या सिनेमातील सलमानची हेअरस्टाईल भलतीच फेमस झाली होती. तेरे नामसाठी सलमाननं केस वाढवले होते. कपाळावर तसंच मानेवर रोवणाऱ्या केसांमुळे सलमानचा लुक बदलला होता.
त्याचा हा लुक तसा वेगळा होता आणि त्यामुळेच तो पॉप्युलर झाला. या सिनेमातल्या सलमानच्या लुक प्रमाणेच त्याची भूमिका बरीच गाजली. तेरे नाम सिनेमात सलमानचे 2 वेगवेगळे लुक्स पाहायला मिळाले. जसे त्यानं केस वाढवले होते तसेच त्यानं या सिनेमासाठी डोक्यावरचे सगळे केस साफ केले होते. सलमानच्या या लुकपेक्षा त्याचा लांब केसांचा लुक हिट ठरला. त्याचा असाच लुक सावन या सिनेमातही पाहायला मिळाला होता. मात्र त्याच्या या सिनेमाची फारशी चर्चा काही झाली नाही. पण सलमानची जादू काही संपली नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सलमानला केवळ त्याचे चाहतेच फॉलो करतात असं नाही हा, तर बॉलिवूडमधले बडे स्टार्सही फॉलो करतात. बॉलिवूडमध्ये 6 पॅक ॲप्सचा ट्रेंड सलमाननेच आणला. सलमान खानने त्याच्या आजवरच्या फिल्मी करिअरमध्ये वेगवेगळे रोल्स केले. त्यातील हे काही लुक सिनेरसिकांच्या कायमच लक्षात राहिले. सलमानने काही ठराविक सिनेमातच हा प्रयोग केला आणि विशेष म्हणजे तो प्रेक्षकांना देखील आवडला. मात्र करिअरच्या सुरुवातीला सलमानचा लुक त्या काळातील इतर स्टार सारखाच होता. त्याने सुरुवातीच्या काळात आपल्या लुकमध्ये फार प्रयोग केले नाहीत. मात्र त्याने आपल्या फिजिकवर सुरुवातीपासूनच लक्ष दिलं. आजही तो आपल्या फिजिक बाबतीत तेवढाच कॉन्शियस आहे. बॉलिवूडमध्ये पिळदार शरीरयष्टीचं ट्रेंड आणण्याचं श्रेय सलमानला जातं. ऋतिक रोशन, रणबीर कपूर, सूरज पांचोली या स्टार्सने त्याच्याकडूनच बॉडी बिल्डिंगचे धडे घेतले. त्याची शर्टलेस स्टाईल त्यातूनच पॉप्युलर झाली. काही सिनेमात तर जाणीवपूर्वक असे सीन ठेवण्यात आले. तसेच त्याच्यावर गाणंही शूट करण्यात आलं. ना कोई मंजिल है, ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से. शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आ. त्याची शर्टलेस स्टाईल त्यातूनच पॉप्युलर झाली. काही सिनेमात तर जाणीवपूर्वक असे सीन ठेवण्यात आले. तसेच त्याच्यावर गाणंही शूट करण्यात आलं. पडद्यावर सलमान जेव्हा शर्ट काढतो तेव्हा थिएटर शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून जातं. सलमानचा हा अंदाज काही वेगळाच आहे. सलमानची स्टाईल, त्याचा लुक हा त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. विशेषतः तो ज्या प्रकारचे कपडे वापरतो, ज्या प्रकारची हेअरस्टाईल करतो ती तरुणाईसाठी फॅशन बनते. बल्कि सर झुकाने से होती है. बॉडीगार्डमध्ये त्याने वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट वापरले होते. या सिनेमानंतर तशाच प्रकारच्या टी शर्ट्सची फॅशन आली होती. दबंग मधील त्याच्या गॉगलची स्टाईलही अशीच पॉप्युलर झाली. सलमानला जे स्टारडम लाभलंय ते बॉलिवूडच्या फारच कमी स्टार्सच्या नशिबी आलंय आणि त्यामुळे सलमान हा इतर स्टारपेक्षा थोडा हटके आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. यानंतर या स्पेशल शो मध्ये इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.